मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आता पुणे पोलिसांनी नोटिसा बजावलेल्या आहेत। शरद पवारांच्या मोदी बागेसमोरच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। आंदोलन न करण्याचं पोलिसांनी आंदोलकांना आवाहन देखील केलंय। मोदी बागेबाहेर शरद पवारांचे अनेक समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। शरद पवारांच्या मोदी बागेतील निवासस्थानाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी मिकी घई या संदर्भातली आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मिकी, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आता पुणे पोलिसांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत, आंदोलन न करण्याचं आवाहन केलेलं आहे। मिकी, काय नेमकी सध्याची अपडेट? अजिंक्य, जर आपण बघितलं तर पवारांचं जे निवासस्थान आहे मोदीबाग, त्याच्या बाहेर आज सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि याचं कारण आहे, मराठा क्रांती ठोक मोर्चे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन आंदोलन करणार आहेत, निदर्शनं करणार आहेत। त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांनी मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट करावी, आतापर्यंत जे राजकारण सुरू आहे ते थांबावावं आणि त्यांची भूमिका नेमकी काय आहे ती स्पष्ट करावी, यासाठी त्यांची मागणी आहे। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर शरद पवारांचे समर्थक देखील या ठिकाणी आता मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। जर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत, जर त्यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, कारण शरद पवार स्वतः सध्या या मोदीबागेच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत, ते आतमध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटतायत, त्यांच्या बैठका सुरू आहेत। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर हे सगळे शरद पवार गटाचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण प्रशांत जगतापांशी बोलणार आहोत। दादा, मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत, ते देखील अग्रेसिव्ह दिसत आहेत, ते आंदोलन या ठिकाणी नेहमीप्रमाणे कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांकडे आलेले आहेत। मराठा आंदोलक या ठिकाणी येणार आहेत, आम्ही निश्चित त्यांचं स्वागत करू, त्यांना आदरणीय पवार साहेबांच्यावर त्यांची भेट घालून देऊ। या ठिकाणी कालही पवार साहेबांनी सोलापूरच्या दौऱ्यावर असं सांगितलं की मराठा आरक्षणाला विरोध नाही, किंवा आता मराठा आंदोलकांनी समजून घेण्याची नाही का आवश्यकता आहे की पवार साहेब राज्याच्या किंवा देशाच्या सत्ता कारणामध्ये नाही, हा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आहे। त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की राज्यातले सगळ्यात मोठे नेते आहेत, मात्र ते मराठा आरक्षणासंदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही आणि यासाठीच ते एवढ्या मोठ्या संख्येने इथं येत आहेत। ते येत आहेत, त्यांचं स्वागत आहे। त्या ठिकाणी त्यांना कुठे आम्ही विरोध करणार नाही किंवा चुकीची घोषणाबाजी पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने का उपस्थित आहात? प्रमाणे आहेत या ठिकाणी पवार साहेब पुण्यात आले की पवार साहेबांच्यावर आम्ही असतो, त्याच्यामुळं त्या ठिकाणी इथं आम्ही आलेलो आहोत। ते इथं आलेत तर त्यांना आम्ही स्वतः आदरणीय पवार साहेबांची भेट घ्यायला नेणार आहोत। त्यामुळे आपण बघतोय दादा की सातत्याने पवार साहेबांना म्हणजे जिथं ती कुठं दौऱ्यावर जात आहेत तिथं त्यांच्या गाड्या अडवल्या जात आहेत, त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितलं जातं, मात्र पवार साहेब पुढे येत नाहीत। हे कुठेतरी माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि हे अजितदादा पवार यांच्यामुळेच होतंय। ते या मराठा आंदोलकांशी आणि ओबीसी, त्याचबरोबर धनगर, लिंगायत आणि मुस्लिम लोकांच्या भावनांशी खेळतायत। या सगळ्यांना कळालंय की आता पुढच्या 32-34 दिवसावर आचारसंहिता आलेली आहे, त्याच्यामुळे हे आपलं आंदोलन ह्या आंदोलनाचा शेवट आपल्याला कुठेही गोड होणार नाही, हे आंदोलकांना कळालं। त्यामुळे आंदोलक हे सगळ्या नेत्यांची अडवणूक करतात। जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही वेळातच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। मी बाहेरची परिस्थिती दाखवतो, पलीकडच्या बाजूला देखील इथं मोठ्या संख्येने पोलीस आहेत आणि अलीकडे जर आपण बघितलं तर इथं देखील पोलिसांचं बळ मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेलं आहे, कारण आल्यानंतर इथं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। स्वतः शरद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, काही लोक आतमध्ये देखील जाण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यांना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बळ या ठिकाणी मोदीबागच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। ठीक आहे मिकी, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेऊच। आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी